तर नमस्कार मंडळी, आज आपण ढाबा स्टाईल कोफ्ता करी जशी ढाब्यावर मिळते सेम तशीच्या तशी कोफ्ता करी बनवणार आहोत. तेही घरच्याच उपलब्ध काही साहित्यामधून. जसं की ढाबा स्टाईल पनीरच्या भाज्या प्रत्येकांच्या आवडीच्या असतात, तसेच कोफ्ता करीसुद्धा सर्वांनाच आवडत असते. घरच्याच काही साहित्यातून कोफ्ता करी बनवणार आहोत. त्याला खूप जास्त साहित्यही लागत नाही. कोफ्ता करी ही ढाब्यावर मिळते सेम तशीच अतिशय भन्नाट चवीची ही रेसिपी असते. आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करता. चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया. तर कोफ्ता करी बनवण्यासाठी फार जास्त साहित्य लागत नाही. जसं की बटाटे हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, गाजर, गोबी, हिरवी मिरची. गाजर आणि कोबी आपण सॅलड म्हणून नेहमीच वापरत असतो. इथं मी बटाटे उकडून वापरणार आहेत. कोबी घेतलेले आहेत. कोबी आपल्याला स्वच्छ धुवून खिसणीनं खिस करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे वेफर्स करायची खिसणी आहे, त्यातूनच मी कोबीचा खिस करून घेणार आहेत. आता इथं एक गाजर घेतलेले आहेत. गाजरची साल काढून घेतली, स्वच्छ धुतला आहे. इथं अर्धाच गाजर इथं वापरणार आहे, कारण गाजर हा खूप गोड असतो. म्हणून मी आपल्या कोफ्त्यांना गोडवा येऊ नये, म्हणजे गोडपणा येऊ नये म्हणून मी इथं अर्धा गाजर इथं वापरणार आहे. अर्धा बाजूला ठेवणार आहे. तर इथं उकडलेले बटाटे त्याची साल काढून घेतली होती आणि आपल्याला ते सुद्धा खिस करून घ्यायचं आहे. आता आजची करीची रेसिपी जर तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपण घरच्याच काही साहित्यातून बनवलेली आहे. खूप जास्त आपल्याला साहित्य लागणार नाही. तुम्हाला चाखल्यावर तुम्हाला कळणार असं आपल्याला खूप जशी ढाबा स्टाईल आहे सेम तशीच आपण बनवली आहेत. तिथं कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुतली आणि कट करून घालायची. ते सुद्धा आपल्याला त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची. जसं की घरातलेच कोरडे मसाले इथं वापरायचे आहेत. ते कोरडे मसाले प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असतात. 1 चमचाभर हळद घेतली, लाल तिखट घेतला, धना पावडर घेतली, गरम मसाला घेतला आणि काश्मीरी लाल तिखट इथं 1 चमचाभर घातले. सर्व मसाले मी 1-1 चम्मच इथं वापरलेले आहेत. इथं ओवा घेतला आहे 1 चमचाभर, हातावरच क्रश करून घालायचे, त्याने आपल्या कोफ्त्याला चवही चांगली लागते. त्यामध्ये मी 1 चमचा किचन किंग मसाला इथं वापरणार आहे. आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्या कोफ्त्यांना चांगलं बँडिंग यावं या ठिकाणीच मी 2 पोहे खायचे चम्मच एवढं बेसन पीठ आणि समप्रमाणामध्ये कॉर्नफ्लोअर इथं वापरणार आहे. म्हणजे कोफ्ते करताना असं तुटणार नाही आणि चांगलं बँडिंग पण त्याला चांगलं येणार. बेसन पीठ खूप जास्त घालू नका, फक्त मोजूनच घाला. जेवढं तुम्ही कॉर्नफ्लोअर घालणार तेवढंच इथं बेसन पिठाचं प्रमाण वापरा. नाहीतर आपल्या कोफ्त्यांना बेसनाचीच टेस्ट येणार. म्हणून आपल्याला बेसन पीठ आणि कॉर्नफ्लोअर समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर जर नसेल तर तुम्ही तांदूळाचं पीठ पण इथं वापरू शकता. चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. आता कोफ्ते करत असताना लगेचच साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे. सुरुवातीला तेल गरम असतानाच तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे. तुम्ही जर मीडियम गॅसवर जर कोफ्ते आपले तळले तर ते तेलातच विरघळून जातात आणि मऊसूत पडतात. म्हणून आपल्याला कोफ्ते करत असतानाच इथं साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल आपलं चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे. जसं आपण धुवाने केलं तोपर्यंत आपल्याला तेल चांगलं तापून घ्यायचं आहे. हातावरच आपल्याला तेल लावायचं आणि नंतर कोफ्तेचा आकार द्यायचा आहे. आता ढाबा स्टाईल कोफ्ता करी बनवणार आहे, त्यामुळे मी सेम तसाच इथं आकार देणार आहे त्याला, म्हणजे शेप देणार आहे. आता ढाबा स्टाईल कोफ्ता करी म्हटलं तर सिलेंडरच्या शेपमध्ये हा कोफ्ते असतात, म्हणून मी तर या पद्धतीने त्याला शेप देणार आहे. हवं असल्यास तुम्ही गोल बॉल्समध्ये पण इथं कोफ्ते बनवू शकता, पण मी तर सिलेंडरच्या शेपमध्ये कोफ्ते बनवून घेणार आहे. आता सुरुवातीला तेल गरम असतानाच आपल्याला तेलामध्ये ते घालायचे आहेत, नाही तर आपल्या तेलातच ते विरघळून जातील. आता इथं पूर्ण आपले कोफ्ते तर तळून झालेत. मीच म्हटलं त्यानुसार आपल्याला चांगलं तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं कोफ्ते सोडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची गॅसची, नंतर मिडियम गॅस करून मंद गॅसवर आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे. तुम्ही जर मोठ्या गॅसवर हे कोफ्ते तळायला गेले तर तुमचे ते काळपट होतील, आतमध्ये ते कच्चे राहतील. आपले आतपर्यंत तळले गेले पाहिजे, चांगले भाजले गेले पाहिजे, म्हणून आपल्याला मंद गॅसवर हे कोफ्ते चांगलं तळून घ्यायचे. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही जर मोठ्या गॅसवर कोफ्ते तळायला गेले तर त्याचा रंग खूप काळपट येतो आणि ते काळे दिसू लागतात. त्या ठिकाणी मी डेअरीतलं ताजं दही घेतलेलं आहे अर्धी वाटी. दही जर तुमचं आंबट असेल तर दह्याचं प्रमाण इथं कमी वापरा. तिथं मी घरातलेच मसाले घातले. तिथं 1 चमचा हळद घातली, लाल तिखट घातलं, धना पावडर घेतली आणि गरम मसाला घातला आणि हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. आपल्या भाजीला कोणकोणते मसाले लागते, त्याला फार जास्त मसाला आपल्याला लागत नाही. जसं की कांदा, कोबी हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि सहज उपलब्ध असतात. त्याला भाजत बसायची काही गरज नाही. कच्चंच इथं वाटण तयार करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि 2 हिरवी मिरची कट करून घेतली, ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची. 10 ते 12 काजू आणि मगज बी घेतली, ती अर्धी वाटी ते मी गरम पाण्यात भिजत घातली होती. ते सुद्धा आपल्याला त्या मसाल्यामध्येच घालून घ्यायची आणि त्याचं वाटण तयार करून घ्यायचं. आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. अर्धा इंच आलं वापरायचं आहे. याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपलं वाटण इथं तयार झाले, लगेच आपण फोडणी करायला घेऊन घेऊ.
इथं मी 30 कढई घेतली. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल बाजूला काढलं आहे. त्यात जिरं मोहरी घालून घ्यायची. जिरं मोहरी छान तडतडली. त्यात जे वाटण तयार केलं होतं आपण, कांदा, टोमॅटो, काजू आणि मगज बी, ते मसाला आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता जेवढा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला परतेल तेवढा आपल्या भाजीला चवही चांगली लागते. आता जो आपण दही आणि दह्यामध्ये जे मसाले मिक्स केले होते ते सुद्धा आपल्याला त्यामध्येच घालून घ्यायचे आहेत. आणि मसाला पूर्ण 1 ते 2 मिनिटं चांगला मीडियम गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे. जेवढा आपण भाजीला चांगला मसाला परतू तेवढी आपली भाजीची चव त्यावर अवलंबून असते. आता चांगला मसाला चांगला परतला की त्याला चांगला छानसं तेल सुटतं. त्यात थोडंसंच पाणी घालायचं आहे सुरुवातीला, म्हणजे आपल्या भाजीला चांगलं तेलही चांगलं सुटेल. भाजीत तेल जास्त जरी दिसत असेल पण काहीच हरकत नाही, कारण दह्यामध्ये मलाई असते आणि त्यामध्ये त्याला तेल सुटतं. दह्यामुळेच भाजीला तरंगही चांगला येतो. दही घालत असताना मात्र मंद गॅस आपल्याला ठेवायचा आहे, नाहीतर दही आपलं फाटू शकतं. म्हणून आपल्याला मंद गॅस इथं ठेवायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. बघू शकता आपला भाजीला पण मस्त असं तरंग सुटला आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाणी त्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही. ढाबा स्टाईल बनवणार आहे कोफ्ता करी, त्यामुळे ग्रेव्ही त्याची घट्टसर असते, म्हणजे दाटसर असते. म्हणून आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही. आत्ता जरी तुम्हाला खूप पातळ आवडत असेल पण काहीच हरकत नाही, कारण थंड झाल्यानंतर आणि चांगलं शिजल्यानंतर आपली ग्रेव्ही त्याची घट्टसर आपली तयार होते. जशी ढाब्यावर मिळते सेम तशी आपण कोफ्ता करी बनवणार आहोत. त्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ अगदी आपल्याला थोडंच घालायचं आहे, कारण आपण कोफ्त्यामध्ये पण मीठ घातलं होतं. भाजीला चांगलं 1 ते 2 मिनिटं उकळी द्यायची, नंतरच त्यामध्ये कोफ्ते घालायचे. सुरुवातीलाच तुम्ही कोफ्ते जर त्यात घातले तर त्यामध्येच विरघळून जाते आणि मऊसूत आपले कोफ्ते होतील. म्हणून आपल्याला भाजीला उकळ आल्यानंतरच कोफ्ते घालायचे आहेत. आणि कोफ्ते घातल्यानंतर खूप जास्त गॅसवर ठेवायचे नाही, फक्त 1 ते 2 मिनिटच गॅसवर आपल्याला ठेवायचे. नंतर कोफ्ते खूप आपले मऊ पडतात. बघू शकता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. आता ही जी तरी आहे ती दह्यामुळे आलेली असते आपल्या भाजीला, कारण दह्यामध्ये मलाई असते म्हणून त्याला तरंगही भाजीला चांगला येतो. आणि रंग पण अगदी सुरेख आलेला आहे त्याचा. बघू शकता जशी ढाब्यावर मिळते सेम तशी कोफ्ता करी आपली इथं बनवून तयार झाली आहे. आणि तेलही आपल्या भाजीला चांगलं सुटले आहेत. बघितलं ना, घरचेच काही साहित्यातून कोफ्ता करी बनवलेली, खूप जास्त भाज्याही आपल्याला लागल्या नाही. मस्त आपली ढाबा स्टाईल कोफ्ता करी इथं बनवून तयार झाली. आता या कोफ्ता करीसोबत तुम्ही चपाती खाऊ शकतात, किंवा हॉटेलमध्ये जशी आपण ऑर्डर करतो मैद्याची रोटी किंवा फुलके किंवा लच्छा पराठा तसे तुम्ही बनवू शकता. आता कोफ्ता करी ढाबा स्टाईल बनवता आहे म्हणून मुलांना सेम तशीच डिश खायची होती. म्हटलं आज मैद्याचीच रोटी बनवा. त्याला मी काळे तीळ आणि कोथिंबीर लावून घेतली आहे आणि तूप किंवा बटर लावून ते भाजून घ्यायचे. हवं असलं तुम्ही तेल तूप लावून ते भाजू शकतात, पण मी इथं तूप लावणार आहेत. हवं असलं तुम्ही बटर पण इथं वापरू शकता. नाहीतर साधी तुम्ही रेग्युलर चपाती खातो गव्हाची पिठाची, ते सुद्धा इथं खाऊ शकता. पण ढाबा स्टाईल बनवता आहे तर आपण तसं जर करून दिलं तर मुलांना नक्कीच आवडणार. सेम ढाबा स्टाईल जशी हॉटेलमध्ये मिळते मागवतो आपण, तशी आपण ढाबा स्टाईल कोफ्ता करी बनवलेले आहे. 100% मुलांना आवडणार. एकदा काही रेसिपी नक्की करून बघा. घरचेच काही साहित्यातून बनवले, खूप जास्तही साहित्य त्याला लागलं नाही. तुम्ही ही रेसिपी चाखल्यानंतर तुम्हाला कळणार, स्वतःवर विश्वास बसणार की आपण ही ढाबा स्टाईल अशी बनवली आहे, सेम जशी मिळते तशी. आता बघू शकता मस्त आपली कोफ्ता करी बनवून इथं तयार झाली आहेत. आणि घरच्याच काही साहित्यातून बनवली आहे. रंग पण अगदी सुरेख जशी ढाबा स्टाईल मिळते, जशी बाहेर सेम तशी आपली कोफ्ता करी तर बनवून झाली. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.